नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाचा धोका कायम असल्याचं ICMRनं आता म्हटलेलं आहे. लसीच्या दोन्ही डोस नंतरही कोरोनाची लागण झाल्याचं ICMRच्या अभ्यासातून स्पष्ट झालेलं आहे. 677 रुग्णांचा अभ्यास केला गेलेला आहे आणि यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. याच संदर्भातली आता आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत डॉक्टर तात्याराव लहाने आहेत सध्या फोनलाईनवरनं. डॉक्टर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. ICMRनं जो सर्वे केलाय त्यानुसार 2 डोस नंतर सुद्धा कोरोनाची लागण होताना दिसतीये. एकूण 677 रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढला गेलेला आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, ICMRचा जो आजच रिपोर्ट पब्लिश झाला आहे त्याच्यामध्ये 677 रुग्णांचा अभ्यास ज्यांना कोविडची व्हॅक्सिन दिल्यानंतर आजार झाला त्याची ती माहिती आहे. यामध्ये असं पर्सेंटेज नाही आहे की किती लोकांच्या मध्ये हा झाला आणि त्यामुळे यात असं म्हटलं आहे की 482 लोक जे आहेत की त्यांना थोडेफार चिन्ह लक्षणं होते, बाकीच्यांना चिन्ह लक्षणं नव्हते. त्यापैकी फक्त 71 लोकांना जे आहे त्यात 9.8% इतक्या लोकांना रुग्णालयात ऍडमिट व्हावं लागलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर आपण असं नेहमी म्हणत आहोत की समजा आपण व्हॅक्सिन घेतलं तर व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला संसर्ग होणार नाही असं नक्की नाही. व्हॅक्सिन घेतलं तरीही आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे आपला मास्क घालणे, अंतर ठेवणे आणि सॅनिटायझेशन करणे हे करावंच लागणार आहे. बरोबर. पण त्यात पुढे जसं सांगितलं जातं की आजार हा जास्त तीव्र स्वरूपाचा होणार नाही. आणि आपण या 677 मध्ये पाहिलं तर 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आढळतो या स्टडीमध्ये. आणि आपलं आजचं जे पर्सेंटेज पाहिलं ही स्टडी पुण्यात झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं मृत्यूचं जर आपण पर्सेंटेज पाहिलं ते 2.2 आहे. त्यानुसार याच्यात 14 रुग्णांचा मृत्यू हा झाला असता जर त्यांनी व्हॅक्सिन घेतलं नसतं तर. याचा अर्थ असा आहे की 11 पेशंटला वाचवण्यामध्ये हे व्हॅक्सिन यशस्वी झालं आहे. बरोबर. आणि म्हणून सर्वांनी हा अभ्यास त्या दृष्टीने न पाहता व्हॅक्सिन नंतर आपल्याला संसर्ग होणार आहे त्याची काळजी घ्यावी. पण व्हॅक्सिन घेतल्यानंतर मृत्यूचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होतं ही स्टडी आपल्याला सांगते. बिलकुल डॉक्टर, आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आपल्या समोर आहे. त्या अनुषंगानं सगळ्यांनी आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याबद्दलचं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. या सगळ्या अभ्यासानंतर आता जे निष्कर्ष समोर आले ते पाहता सगळ्यांनी लस घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. सातत्यानं सरकारकडनं, प्रशासनाकडनं आवाहन होतंय की सगळ्यांनी लस घ्या. प्रतिसाद देखील त्या दृष्टीनं मिळतोय. या सगळ्याबद्दल नेमकं डॉक्टर काय सांगाल? नाही, आता आपण पाहतोय की तिसऱ्या लाटेच्या आपण सध्या वाटेवर आहोत. तिसरी लाट लवकर आली तर रुग्णांची संख्या जास्त होणार आहे आणि ती लवकर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकच गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे मास्क लावणं, अंतर ठेवणं आणि सर्व जे काही सर्व सामान्य ठिकाणी आपली मास्क न काढणं, सॅनिटायझेशन करणं. त्या गोष्टी मला असं वाटतं की कंटाळा आला असेल तरीही मास्क लावलीच पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट असे की व्हॅक्सिनेशन. आताच आपण स्टडी पाहिला, या अभ्यासात असं नेमकं म्हटलं आहे की इतक्या लोकांना आजार झाला पण त्यापैकी फक्त 3च लोकांचा मृत्यू झाला 677. आणि आपल्याकडे 700 लोकांच्या मृत्यूमध्ये 700 लोकांच्या संसर्गामध्ये 14 लोकांचा मृत्यू होतोय सरासरी. आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण व्हॅक्सिन घ्यावं आणि आपण सर्वांनी आपली जी त्रिसूत्री आहे ती त्रिसूत्री पाळत असताना मास्क लावावी, अंतर ठेवावं, घरामध्येही खिडक्या उघडाव्या आणि सॅनिटायझेशन करावं. हे केल्याने आपण 2 गोष्टी म्हणजे हे त्रिसूत्री आणि व्हॅक्सिन यांनी आपण जी तिसरी लाट आहे ती लांबवू शकतो. आणि ती समजा लांबली तर सगळ्यांचं व्हॅक्सिनेशन होईल आणि ती खूप सौम्य स्वरूपात येईल. म्हणून सर्वांनी मास्क पाळावी, लावावी असं मी सर्वांना आव्हान करतो. बिलकुल डॉक्टर, आणखीन एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे. ज्या वेळेला आपण डेल्टा व्हेरियंट्स आणि इतर म्युटेशन होऊन येणाऱ्या बाबींचा विचार करतोय किंवा त्या दृष्टीनं आता अभ्यास सुरू आहे, या सगळ्या सर्वेनंतर किंवा या अभ्यासानंतर ICMRने जे निष्कर्ष काढलेत त्याचा या सगळ्यामध्ये नेमका कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो असं वाटतं? कारण या व्हेरियंट्सचा धोका आपण पाहिलेला आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये या व्हेरियंट्सचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्यावर देखील अभ्यास होणं, संशोधन होणं तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर, याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, आपण असं पाहतोय की आपलं महाराष्ट्र हा दुसरं राज्य आहे की ज्याच्यामध्ये जिनोमिक सिक्वेन्सिंग हे नियमित स्वरूपाने केलं जातं
आणि जे आयसीएमआरने म्हटलंय की त्याच्या डेल्टा, अल्फा आणि गॅमा हे जे वेगवेगळे प्रकारचे जिनोमिक आहेत, या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतरही त्याचा धोका जो आहे मृत्यूला होत नाही वॅक्सिन घेतल्यानंतर. आणि म्हणून ही जो अभ्यास सांगतोय की या अभ्यासात आपण जे म्हणत होतो की हे व्हेरियंट आहेत, ते व्हेरियंट आहेत, तर त्या व्हेरियंट मध्ये वॅक्सिन काम करत नाही, बरोबर, ते ह्या स्टडीमध्ये आढळून आले की ह्या सगळ्या व्हेरियंटवर वॅक्सिन काम करतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. बिलकुल. डॉक्टर, काय नेमकं आवाहन कराल? म्हणजे आपण म्हणालात की सगळे नियम पाळणं तर बंधनकारक आहे, गरजेचंच आहे, आणि तिसऱ्या लाटेचा धोका जर टाळायचा असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. या व्यतिरिक्त आणखी अशा कोणकोणत्या बाबी आहेत ज्याबद्दल तुम्हाला प्राधान्यानं सांगावं वाटेल की या गोष्टी केल्याच पाहिजेत, जेणेकरून हा धोका आणखी टाळता येऊ शकेल, लांबवता येऊ शकेल? नाही, यामध्ये आता हे आपण जे आव्हान करतो ते खरंच आहे, पण त्यापेक्षा बाहेर गेल्यानंतर आपण मास्क न काढणे, एकमेकांनी बसून चहा न पिणे, त्याचबरोबर आपण जेवण एकत्र न करणे, आणि घरी गेल्यानंतर आपल्या घरच्यांची काळजी घेत असताना आपणही वेगळं जेवण करणे, या गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे बाहेर आल्यानंतर घरात आजार घेऊन जाऊ नये. आणि आपल्याला आता किती दिवस आपण लॉकडाऊन करणार आहोत हे जर थांबवायचं असेल ते आपल्या हातात आहे. आपण सर्वजण जर मास्क लावत गेलो आणि आपण स्वतःला काळजी घेतली, आपण आपली जबाबदारी पाळली, तर मला असं वाटतं की ह्याचा धोका जो आहे आपल्याला होणार नाही, आपल्या कुटुंबाला होणार नाही, त्या करून पुढे देशाला आणि राज्याला होणार. बिलकुल. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर व्यापक धोरण आवश्यक असल्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे. देशातल्या धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी होतानाची दृश्य गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बघायला मिळत आहेत. सोबतच पर्यटन स्थळांवर देखील प्रचंड गर्दी पर्यटकांची आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं बघायला मिळते. या अनुषंगानं या सगळ्या बाबींबद्दल एक व्यापक राष्ट्रीय धोरण आखलं जावं अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवर जर व्यापक धोरण राबवलं गेलं तरच या अशा सगळ्या गोष्टींना आळा घालता येऊ शकेल किंवा पायबंद करता येऊ शकेल, असा या मागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. इस समय एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां तीसरी लहर की आशंका लगातार जताई जा रही है. देश के अधिकांश राज्यों में केसेस की संख्या जिस तरह कम हुई थी उसने कुछ राहत साइकोलॉजिकली फील होता था, कुछ राहत महसूस हो रही थी. विशेषज्ञ इस डाउनवर्ड ट्रेंड को देखकर उम्मीद भी कर रहे थे कि जल्द ही देश दूसरी लहर से पूरी तरह बाहर आ जाएगा. लेकिन कुछ राज्यों में केसेस की बढ़ती हुई संख्या अभी भी चिंताजनक बनी हुई है. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं यावेळेला काय म्हणाले हे आपण आत्ताच पाहिलं. या अनुषंगानं जी गर्दी होतीये सार्वजनिक स्थळांवर असेल, धार्मिक स्थळांवर असेल, पर्यटन स्थळांवर असेल, ही गर्दी थांबवणं, रोखणं, थोपवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करता येऊ शकेल, ही लाट रोखता येऊ शकेल. आणि याच अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे. ही अशी गर्दी रोखण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरचं व्यापक धोरण असावं, जेणेकरून सर्व राज्यांना हे धोरण, ते नियम पाळणं बंधनकारक राहील. पर्यटन स्थळांवर, धार्मिक स्थळांवर जी गर्दी होतीये ती थांबवता येऊ शकेल आणि पर्यायानं कोरोनाचा प्रसार, प्रादुर्भाव थांबवता येऊ शकेल. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कदाचित जास्त असू शकतो अशी शक्यता वर्तवली गेलेली होती आणि त्या अनुषंगानं देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो आणि ही शक्यता लक्षात घेता आता सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पुढची बातमी बघूया.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवरच पडणार असल्याचं दिसतंय, कारण या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला डिसेंबरपर्यंत मुहूर्त मिळणं कठीण असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच ही निवडणूक आता पुढे जाण्याची शक्यता आहे. सरकार तांत्रिक अडचणीत असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नेमका केव्हा मिळणार याबद्दल सातत्यानं जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित डिसेंबर नंतर मिळू शकेल. आणि याचबद्दल दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी जे विश्लेषण केलं ते आता आपण ऐकणार आहोत. हिवाळी अधिवेशनात खरं तर विधानसभेचा अध्यक्ष नेमावा यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. मात्र मतदान गुप्त पद्धतीने घेतलं जावं असा आपल्या विधान भवनाच्या नियम पुस्तिकेत नियम आहे की अध्यक्षाची निवडी गुप्त मतदान पद्धतीने व्हावी. मात्र त्यासाठी नियम समिती आहे जी नियम बदलायचं कामही करते आणि त्या नियम समितीमध्ये सर्व पक्षाचे आमदार सदस्य असतात. तर या नियम समितीची बैठक सोमवारी घ्यायचं ठरलं. ती बैठक मंगळवारी झाली आणि दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या त्यात नियम बदलण्यात आला की गुप्त मतदान पद्धतीने घेऊ नये. आणि त्याचं कारण असं सांगण्यात आलं की लोकसभा, राज्यसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये अध्यक्षाची निवडणूक ही शिरगंटी उभी करून म्हणजे आमदार उभे राहतात आणि आमदारांना मोजून खुल्या पद्धतीने केली जाते. त्याचं कारण असं की आमदार हे लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं हे लोकांना कळालं पाहिजे. त्यांच्यापासून काही लपवून नाही राहिलं पाहिजे कारण ते त्यांचे प्रतिनिधी आहेत. बरोबर. म्हणून ही खुल्या पद्धतीचं मतदान करावं अशी मागणी देशभरात आली आणि लोकसभा, राज्यसभा असेल, बाकी विधानसभा असेल, सगळीकडे ती खुल्या म्हणजे ओपन पद्धतीने होते. यावेळी विधानसभेचा तसा नियम असल्यामुळे तो नियम बदलण्यात आला. बदललेल्या नियमाला विधानसभेची मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्ताव अध्यक्ष विधानसभेत मांडतात आणि नियम समितीने अशी शिफारस केलेली आहे आणि हा नियम बदलण्यात येत आहे. याला सगळ्यांनी होचं बहुमत असेल तर हो म्हणावं, नाहीचं असेल तर नाही म्हणावं, अशा पद्धतीने तो प्रस्ताव संमत किंवा नासंमत होतो. हा प्रस्ताव विधानसभेत मांडला गेला नाही. म्हणजे नियम समितीची बैठक झाली, नियम समितीने निर्णय घेतला की गुप्त मतदान नाही करायचं, पण त्याला विधानसभेत सभागृहात मांडून जी मान्यता दिली पाहिजे ती दिली गेली नाही. त्यामुळे तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे सध्या तरी नियम बदलायचा निर्णय झाला पण तो त्याच्यावर शिक्कामोर्तब विधानसभेचं झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज नागपूरमध्ये विविध विषयांवर भाष्य केलंय. राष्ट्रवादीचे आमदार नाराज असल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं असून आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महामंडळ वाटपाबाबत फॉर्म्युला ठरल्याचं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या सातत्यानं येत होत्या, मात्र या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. राष्ट्रवादीचे आमदार नाराज नाहीत असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलेलं आहे. काही लोकांचं मत असेल मला माहीत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या वतीनं मी एवढं सांगू शकतो की आमच्या आमदारांमध्ये कुठलीही नाराजी नाही आहे. आमचे आमदार सगळे आपल्या जागेवर आहे आणि पवार साहेबांच्या जे काही भूमिका आहे त्याच्या मागे भक्कमपणे उभे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या हिशोबाने NIT असो की कुठलाही महामंडळ किंवा बाकीचे सदस्य त्याचे नेमायचे असेल ते तिन्ही पक्षामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी खास करून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अजित पवार आणि सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे असे 6 लोकांनी बसून महामंडळाच्या वितरण कोणा पक्षाकडे जाईल असं त्यांनी काहीतरी एक फॉर्म्युला तयार केला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपापली जागा भरणार आहोत. खासदार मनोज कोटक यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका मनोज कोटक यांनी केली आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचा हिंदुत्वाशी आता काही संबंध राहिलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुंबईच्या गोवंडी परिसरातील उद्यानाला टिपू सुलतान असं नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवल्यामुळे मनोज कोटक यांनी ही टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर हे नाव उड्डाण पूलला देण्यात यावं
घाटकोपर मानखुर्द फ्लायओव्हरला हे नामकरण करण्याची मी मागणी केली होती आणि त्यानंतर त्याच पुलाला मोईनुद्दीन चिश्ती नाव द्या आणि आता तरी हद झाली की गोवंडीच्या गार्डनला एक उद्यानाला थेट टिपू सुलतान नावाला शिवसेनांनी समर्थन केलंय. किती लाचारी कराल आपण मतांसाठी, किती लाचारी करणार आपण महाविकास आघाडीमध्ये राहण्यासाठी, शिवसेनेला उत्तर द्यावं लागेल. खासदार मनोज कोटक यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता उत्तर दिलंय. सोयीनुसार धर्माचं राजकारण करणं योग्य नाही असा टोला त्यांनी लगावलाय. आम्ही हिंदुत्व मानणारे आहोत. गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून आम्ही हिंदुत्व, प्रत्येक धर्माला मान सन्मान तर दिला पाहिजे. आणि तुम्हीच म्हटलंय सुफी संत, तर संत आहेत म्हणजे त्यांनी त्या धर्मात काहीतरी काम केलंय. इथे कोण कोणाला सपोर्ट करतो म्हणण्यापेक्षा ते नियमात आहे का ते पहिलं बघूया ना. आमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रत्येक वेळेला धर्म आणून जर काही करणार असेल, आम्हाला विचारलं तर तुमचा विरोध आहे का. मुळात इथे ऑलरेडी एक नाव दिलं तर महानगरपालिकेचा असा नियम पण आहे की त्याला दुसऱ्यांदा देता येत नाही. मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. त्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे. तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे. ईडीनं केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना एक हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4 कोटी 20 लाख रुपये इतकी आहे. अनिल देशमुख यांना ईडीनं खूप मोठा दणका दिलेला आहे. कोट्यवधींची संपत्ती ईडीनं जप्त केलेली आहे. देशमुख आणि त्यांच्या इतर नातेवाईकांची, कुटुंबातल्या इतर सदस्यांची ही संपत्ती असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. ईडी ने श्रीमती आरती अनिल देशमुख ने सम्मन भेजा है. उस सम्मन में ईडी ने स्पष्ट रूप से लिखा है कि श्रीमती आरती अनिल देशमुख अपने अधिकृत प्रतिनिधि द्वारा मांगे गए कागजात ईडी कार्यालय में जमा करा सकती है. इसलिए हमने वो सभी संबंधित कागजात ईडी कार्यालय में आज जमा करवा दिए हैं. हम ईडी को पूछताछ में पूर्ण सहयोग कर रहे हैं और आगे भी इन्वेस्टिगेशन एजेंसी को हमारा पूर्ण सहयोग रहेगा. हम पे जो भी आरोप लगाए जा रहे हैं वे बेबुनियाद हैं, उनमें कोई सत्यता नहीं है. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीपासून बचावासाठी सध्या सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. मात्र त्यापूर्वीच ईडीने अनिल देशमुख प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सुखदा इथल्या 11व्या मजल्यावरील फ्लॅट आणि उरणच्या धुतम गावातील जमीन यावर ईडीनं जप्तीची कारवाई केलेली आहे. काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडारावरती आहेत आणि ईडीने या संदर्भातली एक मोठी कारवाई केलेली आहे. आज ईडीने अनिल देशमुख यांचं सुखदा येथील 11व्या माळ्यावरील जे निवासस्थान आहे ते सीज करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांचा उरण येथील धुतुम गावामध्ये काही जमीन घेण्यात आली होती, ती जमीन देखील आपल्याला जप्त केल्याची माहिती मिळते. प्रामुख्याने हे आपण सुखदामधील निवासस्थान पाहतोय. 11व्या माळ्यावरील हे निवासस्थान असून ह्याची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे. तर तुम्ही या गावातील ज्या प्लॉटची जमीन घेतली होती त्या जागेची किंमत ही जवळपास 2 कोटी 37 लाख रुपयांच्या घरामध्ये आहेत. अनिल देशमुखांनी या सर्व संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. मात्र ईडी अजूनही अनिल देशमुखांची आपल्याला चौकशी करताना पाहायला मिळते. अनिल देशमुख आता चौकशीला नेमकं कधी सामोरं जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र चौकशीला जाण्यापूर्वीच ईडीने अनिल देशमुख प्रकरणामध्ये मोठी कारवाई केलेली आहे. त्यांचं घर आणि त्यांची जमीन आपल्याला जप्त करताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.